युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा। नाशिकच्या ग्रामीण भागात आज आदित्य ठाकरेंचा दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची हिंगोलीत बैठक। कळमनुरी आणि हिंगोली या ठाकरे गटाच्या हक्काच्या जागा भास्कर जाधव यांसमोर। लातूरच्या अहमदपूरमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी। ओमराजेंच्या कासार शिरशी इथं जनता दरबारामध्ये मराठा समाजाच्या तरुणांची घोषणाबाजी। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। भंडाऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून अमित ठाकरेंचा सत्कार। अमित ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना। धनंजय महाडिकांनी समरजित घाटगेंची भेट घेतली। भाजपमध्येच राहण्याबाबत दोघांमध्ये चर्चा। देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत बोलल्याची धनंजय महाडिक यांची माहिती। समरजित घाटगे यांची समजूत काढणार असून त्यांना भाजपमध्ये राहण्याबाबत विनंती करणार। देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत बोलल्याची धनंजय महाडिक यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला धक्का। भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला। राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला कोल्हापुरात धक्का। प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार। कोल्हापूरमध्ये महायुती विरोधात अज्ञातांची पोस्टरबाजी। विकास खुंटवणाऱ्या सरकारचं कोल्हापूरमध्ये स्वागत अशा आशयाचा बॅनरवर उल्लेख। पोस्टर काढण्यावरून पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद। कोल्हापूर पोलिसांचं वागणं चुकीचं। पत्रकारांना धक्काबुक्की करणं योग्य नाही। गृहमंत्री फडणवीसांना प्रकरणाची माहिती देणार। खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माध्यमांवर धावून जाणं याआधी कधीच घडलं नाही। पोलीस प्रशासनाचा निषेध करावा तितका कमी। सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांऐवजी महिलांना सुरक्षा द्यावी अशा घोषणा। अमरावती शहरामध्ये शरद पवार पक्षातर्फे इरविन चौकामध्ये निदर्शनं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोवर बांगड्या फोडल्या। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये ठाकरे गटाची जोरदार निदर्शनं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन। पदाधिकाऱ्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी। बदलापूर घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीचा बुलढाण्यात रास्ता रोको। 1 तास रास्ता रोको करत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी। बदलापूर घटनेचा शिवसेना ठाकरे गटाकडून वर्ध्यात घोषणाबाजी करत निषेध। आरोपीला कठोर शिक्षा करण्यासह गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। कोलकातामधील घटनेविरुद्ध चंद्रपूरमध्ये निषेध मोर्चा। इंडियन मेडिकल असोसिएशन सोबत वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित सगळ्या संघटनांचा निषेध मोर्चात सहभाग। मनमाडमध्ये सर्वपक्षीय भीमसैनिक आक्रमक। अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर निर्णय रद्द करण्याची मागणी। अनुसूचित जाती जमाती आरक्षणात वर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्याबाबतचा कोर्टाकडचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाचं हिंगोलीमध्ये आंदोलन। पेण हमरापूरमधील गणेश मूर्तींना परदेशातून मागणी। थायलंड, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशातील सार्वजनिक मंडळांची 10 ते 15 फुटी गणेश मूर्तींना पसंती। रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीला 4 दिवसात 121 कोटींचं उत्पन्न। यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न। अहमदनगरमध्ये पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांचे डीवायएसपी अमोल भारतींकडून कौतुक। शहरात गणेशोत्सवासाठी डीजेऐवजी ढोल ताशाला मंडळांची पसंती। कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। शुक्रवारीही कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। बुलढाणा जिल्ह्यातील ढंगारपूर गावात पावसाचं थैमान। अवघ्या काही तासातच 72 मिलीमीटर पावसाची नोंद। शेतीचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी। जालन्यातील न्हावा रोडवर 2 बसवर अज्ञातांकडून दगडफेक। नावा इथं बस थांबा करण्याची मागणी होती, पण बस थांबत नसल्यानं दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती।
बीडमध्ये 1 लाखांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात. अवैधरित्या केलेलं उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी पैशांची मागणी केली होती. नाशिक शहरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या. वैयक्तिक रागातून प्रेयसीनं हत्येची सुपारी दिल्याची माहिती. मुख्य आरोपी भावना कदमसह इतर तिघांना अटक. नाशिकमध्ये सासरच्यांच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या. मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून जीवन संपवलं. पत्नीसह सासरच्यांवर आणि मैत्रिणीवर गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये विद्युत खांबाचा शॉक लागून 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. दोषी महावितरणच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा, नातेवाईकांची मागणी. यवतमाळच्या उमरखेडमध्ये बैलगाडी घेऊन तलावाशेजारच्या शेतामध्ये जात असताना समोर रानडुक्कर आल्यानं बैलगाडी तलावात गेली. बुडून बाप लेकाचा मृत्यू. कालव्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावच्या चूलबंद जलाशयाजवळची घटना. तोल जाऊन जलाशयात पडल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.